दया वरवर दया असणारे तुम्ही आम्ही, पण ओत पोत दया भरलेले केवळ आणि केवळ ते संत. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर. किती दया आहे साधू संतांकडं, किती दया आहे. सागरा एवढी दया आहे. सागराचं मोजमाप केलं जातं का? नाही. एवढी ओत पोत दया त्या साधू संतांकडं आहे आणि म्हणून ते या संसारामध्ये धन्य आहे. बरं तेच धन्य नाही, ते गावही धन्यतेला पात्र ठरतं, ते कुळही धन्यतेला पात्र ठरतं. धन्य ते आरण रत्नाची ती खाण. जन्माला निदान जावतात हो, जन्माला निदान जावतात, जन्माला निदान जावतात हो, जन्माला निदान जावतात. त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य ते आरेल रत्नाची ती कार. जन्मला निदान जावतातो, जन्मला निदान जावतातो, जावता सागर प्रेमाची आगर, जावता सागर प्रेमाची आगर. जन्मला निदान जावतातो, जन्मला निदान जावतातो, जावता सागर प्रेमाचे आगर, जावता सागर प्रेमाचे आगर. वा वा. त्यांची माता धन्य, त्यांचे पिता धन्य, त्यांचं कुळ धन्य, त्यांचा वंश धन्य. वंश उद्धारिला माळियांचा. ही संतांची ख्याती आहे, हे संतांचं कार्य आहे. आणि हे का तर दयाभाव त्यांच्या अंतःकरणामध्ये ओतपोत भरलेला आहे, ओतपोत भरलेला आहे. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तो गोवा 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 समर्थ. जी जिने केला पुरुषार्थ, जिने केला पुरुषार्थ, धन्य तू गोवा समर्थ, धन्य तू गोवा समर्थ. वा. धन्य तुकोबा समर्थ, धन्य ते आरण जन्मला, धन्य ते आरण रत्नाची ती खाण, जन्मला निधान सावतातो. धन्य 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 निवृत्ती राया. हे सगळे धन्यतेला प्राप्त झालेले संत आहेत, आहे का नाही. धन्य धन्य नामदेवा, धन्य धन्य नामदेवा. केला उपकार जीवा, केला उपकार जीवा. वा. एवढं
काही जमत नाही मला, पण ते बाबाकडं विवेक महाराजांकडं पाहून पाहून थोडं प्रयत्न करतो. फार संतांचे जे कार्य आहे, संतांचं जे जीवन आहे ते धन्यतेला पात्र ठरलेलं आहे. आणि का पात्र ठरलं त्याचं कारण आहे हे 6 गुण त्यांच्यामध्ये ओतपोत भरलेले आहेत. वास्तविक पाहता त्यांचं राहणं वैकुंठामध्ये आहे बरं का. एवढं मोठं दिव्य सुख सोडून ते वैकुंठावरतून या ठिकाणी येतात का? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. लाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. लाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. लाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी. वास्तविक ते वैकुंठात राहतात, पण येतात इथं एकच कारण आहे. काय? झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग. आपल्या जड जीवाकडे बघतात आणि जड जीवाकडे बघितल्याच्या नंतर त्यांचं अंतःकरण असं मेणबत्ती सारखं द्रवून जातं. अरे मार्ग चुकलेत. वेगळा मार्ग निर्माण नाही करत संत, पूर्वीचाच मार्ग आहे. साधू संतांनी जो मार्ग दाखवून गेले तोच मार्ग, फक्त त्यावर जे काय करतात ते घाण बाजूला करतात. आणि तोच मार्ग तुम्हा आम्हाला सांगतात आणि आपल्यावरती काय करतात? येते येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. केवळ आणि केवळ जड जीवांवरती उपकार करण्याकरताच या ठिकाणी ते येतात. बघा, देवानं काही काही गोष्टी या ठिकाणी केवळ आणि केवळ उपकार करण्याकरताच पाठवलेल्या असतात. रवेश चंद्र घना वृक्षा नदी गावश्य सज्जनः
एते परोपकाराय लोके देवेन निर्मितः. रवी, सूर्य, चंद्र, घन म्हणजे पाऊस, वृक्ष, नदी, गाय आणि सज्जन, हे सगळे 7 वर्ग जो आहे हा केवळ आणि केवळ उपकार करण्याकरताच या भूतलावरती अवतीर्ण होत असतो. पण बाकीच्यांचे उपकार तुकोबारायाला मान्य नाही. बाकीच्यांचे उपकार हे शरीरापुरता आहे, शरीराकरता आहे. पण संतांचे उपकार जीवा करता आहे. संतांचे उपकार जीवा करताय. म्हणून संतांचे उपकारच जगद्गुरु तुकोबराया मान्य करतात. संत कोणावर कसा उपकार करतात हे आपण आत्मपरीक्षण केलं की आपल्या लक्षात येतं. बघा, संत उपकार करत असताना आपपर भाव अंतःकरणामध्ये ठेवत नाही. उपकार करत असताना हा माझा, तो परका, आहे का नाही, असा उपकार संत अजिबात करत नाही. तर तिथं दया करणे जे पुत्र तेची दासा आणि दासी, सगळ्यांवरती. एवढंच काय, संतावर जे अपकार करतात त्याच्यावर सुद्धा संत उपकार करतात. कितीही अपकार करू द्या, देवाचं आणि संतांचं असंच आहे. प्रभू रामचंद्राचा वनवास संपला, 14 वर्ष वनवास संपून घरी आले. सगळ्यात अगोदर कोणाचं दर्शन घेतलं त्यांनी? कैकेयी मातेचं दर्शन घेतलं. कैकेयी माता रडायला लागली. कैकेयी मातेनं काय केलं होतं प्रभू रामचंद्रावर? अपकार केला होता, आहे का नाही? पण सगळ्यात अगोदर दर्शन कोणाचं घेतलं? कैकेयी मातेचं घेतलं. त्याचं कारण काय? कैकेयी माता म्हणायला लागले, अरे तुझ्यावर मी एवढा अपकार केला, तुला एवढं 14 वर्ष वनात पाठवलं, तुझ्या उद्या राज्याभिषेक होणार, आज तुला तो राज्याभिषेक सोहळा सगळं वल्कले वगैरे धारण करून तुला जंगलात पाठवलं, तरी तू आई, तुला कळणार नाही तू माझ्यावर किती उपकार केलेस. अगं तुझ्यामुळं तर मला कळलं माझ्या वडिलांचं माझ्यावर किती प्रेम आहे. तुझ्यामुळंच तर सीतेचं सत्व कळालं, तुझ्यामुळंच तर भरताचं प्रेम कळलं, बंधू प्रेम. तुझ्यामुळंच तर लक्ष्मणाचं वैराग्य कळालं. तुझ्यामुळंच तर मित्रता कळाली, आहे का नाही? सुग्रीव हे जे मित्र मला मिळाले, तुझ्यामुळंच हनुमंताचं वीरत्व, शौरत्व जगाला कळालं. तुझ्यामुळेच दुश्मनासोबत युद्ध कसं करावं हे जगाला कळालं. आणि म्हणून प्रभू रामचंद्र म्हणतात, आई तुझेच माझ्यावरती उपकार आहे. तसंच हनुमंताचे उपकार आहेत बघा, अनेकांवरती उपकार आहेत. तसे संत आहे. हा एक गुण आपण आपल्या अंगी बांधला पाहिजे. कोणता? परोपकार. आपल्या वाडवडिलांनी आपल्यावरती केलेल्या उपकारातून ऋण उतराई व्हायचं असेल तर आपल्याला त्या वाडवडिलांनी केलेल्या मार्गानं किंवा दाखवलेल्या मार्गानं चालावं लागेल. अक्रोडाचं झाड असतं माहिती आहे तुम्हाला? अक्रोडाचं झाड, त्या अक्रोडाच्या झाडाला फळं येण्याकरता जवळजवळ 200-150 वर्ष लागतात. मग ते अक्रोडाच्या झाडाची फळं जी आपण खातोय ते आपल्या वाडवडिलांची पुण्य आहे, त्यांचे आपल्यावरती उपकार आहे. मग त्यांच्या उपकारातून ऋण उत्तराई होण्याकरता आपल्याला एखादा अक्रोडाचं झाड पुढच्या पिढीकरता लावावं लागेल की नाही? ते लावावं लागेल. म्हणजे उपकाराची परतफेड आपण केली पाहिजे. संत या ठिकाणी येतात केवळ आणि केवळ जड मुडांचा उद्धार व्हावा, त्यांना चांगल्या मार्गानं ते जावेत, त्यांच्यावरती केवळ आणि केवळ उपकार करतात आणि त्यांना सन्मार्गाला लावतात. इथं आल्याच्या नंतर ते कसे बोलतात? लटी के वचन, 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 लटी के वचन.
बाबा लटिके वचन लटिके वचन बोलतात का ते नाही देही उदासीन असा जर आपण अर्थ घेतला तर याचा अर्थ काय होतो लटके बोलतात आणि ते देहावर उदास नाही पण असं नाही अर्थ घ्यायचा त्याचा लटिके वचन नाही ते नाही इकडं घ्यायचं म्हणताना तसंच आहे बरं का ते मी आता म्हटलोय ते म्हणताना तसंच आहे अभंग लिहिलेला पण तसाच आहे लटिके वचन पण तिकडचं नाही इकडं घ्यायचं लटिके वचन नाही मग आपल्याला कळतं की देही उदासीन देहावर ते कशा असतात अनासक्त असतात किती गुण कळाले तुम्हाला आतापर्यंत जाऊ का घरी हा तुझा वेळच झाला आता जाय घरी पहिला उपकार दया दुसरा उपकार परोपकार दुसरा गुण परोपकार तिसरा लटिके वचन नाही म्हणजे खोटं बोलायचं आणि ते काही आम्हाला जमत जवळजवळ माणसं ना 90% खरं बोलतात किती टक्के 90% खरंच बोलतात खोटं बोलत नाही अजिबात आता मी तुम्हाला विचारलं कीर्तन झाल्यानंतर तुम्ही कुठं जाणार घरी जाणार ना घरीच जाणार ना दुसरं कुणीकडे म्हणणार तुम्ही खरंच बोलणार जवळजवळ 90% आपण खरं बोलतो उगाच 10% ते 10% सुद्धा आपल्याकडनं खोटं बोलला जाता कामा नाही मग आपण धन्यतेला पात्र ठरू आहे का नाही लटिके वचन नाही खोटं बोलायचं नाही आणि देहावर कसं असायचं उदास आहे का नाही देहाची आसक्ती नको देहाची आसक्ती असली की देहा संबंधीनं जे जे येतंय ते आपल्याला दुःखाला कारण ठरतंय बरं का देहाच्या संबंधीनं मग माझं तुझं हे सगळं देहाच्या संबंधीनं मी आणि माझं हे सगळं गबाळ ओझ आहे मी आणि माझं जीवनातलं संपलं ना तर मग आपण धन्य आहोत भक्त कसे असतात भक्त ऐसे जाना देही उदास 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 गेले आशा पाच निवारे गेले आशा पाच निवारो रे गेले आशा पाच निवारो गेले आशा पाच निवारो रे गेले आशा पाच निवारो रे विषय पदार्था घाला नारायण विषय पदार्था घाला नारायण विषय पदार्था नारायण विषय पदार्था नारायण नारायण वा असं वाटतंय मरावण यांच्या पोटी जन्माला यावं है का किती गोड आहे किती सोहळा हा सगळ्यांचे चेहरे असं वाटतंय आणखी 2-3 तास चाललं तरी काही अडचण
मागच्या तर चालल्या लगे निघून. नाही 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 नाही, अगदी आपल्याकडं अवघे 5 मिनटं राहिलेत आहे का नाही. वेळेत संपवणार, वेळेत आहे का नाही. वेळेत सुरू झालं. 8ला बरोबर 1 मिनटं बाकी असताना बाबांनी वेळ घेतला होता. होतंय होतंय. पण इकडं कसं आहे, आपल्याला सवय लागलेली नाही का कशाची. नाही नाही, आता तुम्हाला कळालं ते आहे का नाही. आपण सगळे MIDC मध्ये राहणारी मंडळी आहोत. कामधंदा सगळेजण करतोय आहे का नाही. जाऊ द्या तिकडं, मला ते बोलायचं नाही. कीर्तन सांगतो मी तुम्हाला. काय सांगत होतो मी, भक्ताची अवस्था कशी असते ते सांगत होतो आहे का नाही. भक्त कसे असतात, देहावर उदास असतात. मग देहावरती आपण उदास असलं पाहिजे. देहाची आसक्ती नको. देहाच्या संबंधानं जर आसक्ती असेल तर जीवनामध्ये दुःख आपल्याला सोडूच शकत नाही. आसक्ती ही सावलीप्रमाणे असते आणि मग सावलीप्रमाणेच दुःख आपल्या जीवनामध्ये असतं. आशा पाश, आशाला पाश म्हटलंय. पाश म्हणजे काय, बंधन. कुठल्याच प्रकारची आशा नको जीवनामध्ये. पण आशा आपली काही संपत नाही. आशा नाम इच्छा. सुरुवातीला काय आशा होती आपली, कमीत कमी आपल्याला चांगली MIDC मध्ये नोकरी मिळावी. बरं मिळाली, मग संपली का आशा आपली. मग आता काहीतरी एखादं चांगलं किमान 1 RK राहण्याकरता घर असं. बरं घर मिळालं, आता घरामध्ये मग काय काय पाहिजे हे सगळं आता मी सांगत बसू का तुम्हाला. आशा संपत नाही. बरं 1 RK संपलं, थोडस पगार वाढला, स्थिती चांगली झाली, मग पुन्हा आशा वाढली आहे का नाही. देहाची आसक्ती आहे तोपर्यंत इच्छा संपत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, ज्याला धन्य व्हायचंय ना त्यानं देहावर उदास व्हा. जोपर्यंत तुम्ही या देहाची आसक्ती सोडत नाही बाबा, तुम्ही धन्यतेला पात्र ठरू शकत नाही. लक्षात येतंय तुमच्या. हां, आणि खोटं बोलायचं नाही. संत कधीच खोटं बोलत नाही. वाचेचे दोष आहे. विरोधू वाद बोलू, प्राणिया ताप ढाळू, उपहासू वर्म स्पर्शू, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. विरोधात्मक बोलणं, वाद उभा राहील असं बोलणं आहे का नाही. भांडण तंटे लागल, खोटं बोलणं, जोरजोरात आवेशात येऊन बोलणं, हे सगळे वाचेचे 12 दोष माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यात ओवी क्रमांक 271 आणि 72 या 2 ओव्यामध्ये सांगितलेले आहेत. लक्षात ठेवा. कधी कधी ग्रंथ उघडून पाहत जा. ग्रंथ उघडला की आपल्या जीवनातले सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं. स्वतः माऊली आपल्यासोबत बोलतात. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा उघडला की तुकोबाराय आपल्यासोबत बोलतात. सावता बाबांचा गाथा समोर ठेवला की सावता बाबा आपल्याला मार्गदर्शन करतात. लक्षात घ्या तुम्ही. नाथ बाबांचं भागवत, आता श्रीमद भागवत कथा आहे. आपले कृष्णानंदजी महाराज त्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतायत. श्रीमद भागवत ग्रंथ आपण समोर ठेवला की स्वतः स्वयं भगवान श्रीकृष्ण आपला हात धरतात, आपल्याला मार्ग दाखवतात. स्वमुखी आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. गीता, ज्ञानेश्वरी, श्रीमद भागवत ही सगळी संतांची जी साहित्य आहे, ही साहित्य जरा उघडा, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल हो, संत या ठिकाणी येतात. लटिके वचन नाही म्हणजे खोटं बोलत नाही. देहावर उदास असतात. मग बोलतच नाही का, बोलतात ना. कसं बोलतात, मैरामानी ओटी, मैरामानी ओटी, हे मधुराबानी ओटी,
मधुरावाणी ओटे मधुरावाणी ओटे मधुरावाणी ओटे हो मधुरावाणी ओटे जय हो मधुरावाणी ओटे मधुरावाणी ओ हे मधुरावाणी ओटे मधुरावाणी ओटे हो मधुरावाणी ओटे मधुरावाणी ओटे तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी येते उपकारासाठी येते उपकारासाठी तुका म्हणे वाव पोटे तुका म्हणे वाव पोटे येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी घरच्या वैकुंठी रे आणि घर जावई खोंडे आणि घर जावई खोंडे
देवा